Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss margin questions and English workshop from the topic of a lesson in life from a beggar. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वीचा लोअर लेवल इंग्लिश या टेक्स्टबुकमधून 3.2 हा तुमचा एक लेसन आहे, म्हणजे धडा आहे आणि त्या लेसनचं नाव आहे अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. म्हणजे एका बेगरकडून, भिकाऱ्याकडून जीवनामध्ये मिळालेली शिकवण किंवा धडा. या लेसनचे मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉप याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, की जे की एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय इम्पॉर्टंट आहे. परंतु तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघावा लागणार आहे. बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲज युजल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. राईट, लेट्स सी द फर्स्ट क्वेश्चन फ्रॉम द मार्जिन क्वेश्चन्स. हु इज मीना? या लेसनमध्ये मीना हे कॅरेक्टर आहे. ती कोण आहे? मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ अ रायटर. राईट, शी इज ॲन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी. आता तुम्ही हा लेसन शिकलेले असणारच आहात. जर तुम्ही हा लेसन तुम्हाला माहिती नसेल तर या लेसनवरती एक सेपरेट व्हिडिओ एक्सप्लेनेशन देणारी, स्पष्टीकरण देणारी व्हिडिओ बनवलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तो व्हिडिओ अगोदर बघा, तो लेसन समजून घ्या, म्हणजे क्वेश्चन असं तुम्हाला सहजपणे समजतील. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट वॉज द मीनाज नेचर लाईक? मीनाचा स्वभाव कशा प्रकारे होता? मीना वॉज अ फॉर एव्हर अनहॅपी. ते नेहमी हमेशा दुःखी राहायची, अनहॅपी. शी हॅड ग्लूम अँड सिनिसिझम. शी वॉज पेसिमिस्टिक पर्सन. पेसिमिस्टिक म्हणजे नैराश्यवादी, निगेटिव्ह थिंकिंग करणारी व्यक्ती होती. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज मीन्ड बाय शी नेवर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से? तिच्याकडे पॉझिटिव्ह बोलण्यासारखं काहीच नव्हतं. याचा अर्थ काय होतो? Answer. She never had anything positive to say means that Meena was a pessimistic person. म्हणजे ती pessimistic person होती, नैराश्यवादी होती. She always thinks a negative way. ती नेहमी नकारार्थी पद्धतीने विचार करायची. Next question. Describe the location in Mumbai where the writer spotted Meena. मुंबईमधील ते लोकेशन, ते ठिकाणचं वर्णन करा ज्या ठिकाणी लेखिकेला मीना भेटली किंवा मीना दिसली. And answer. The writer spotted Meena. Spotted म्हणजे found. Spotted Meena at Bombay's Flora Fountain. This is the location near Akbar Ali's popular department store. Next question. What is the difference between optimistic person and pessimistic person? Optimistic म्हणजे आशावादी, पॉझिटिव्ह थिंकिंग करणार, आणि पेसिमिस्टिक म्हणजे नैराश्यवादी, निगेटिव्ह थिंकिंग करणार. याच्यामधला फरक काय आहे? ऑप्टिमिस्टिक पर्सन ऑलवेज लुक्स अँड थिंक्स अबाउट पॉझिटिव्ह साईड ऑफ लाईफ, वेअर ॲज अ पेसिमिस्टिक पर्सन ऑलवेज लुक्स अँड थिंक्स अबाउट निगेटिव्ह साईड ऑफ लाईफ. An optimistic person is a hopeful about life, whereas a pessimistic person is not hopeful about life. So this is the difference. Now let's see the next question. What surprised the writer? लेखिकेला कोणत्या गोष्टीने आश्चर्य वाटलं? Answer. मीनाज चेंज्ड बिहेवियर. मीनामध्ये जो बिहेवियर, वागणुकीमध्ये जो बदल झालेला होता, अँड हर रेडीनेस टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट अँड सरप्राईज द रायटर. कोणत्याही गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करायला ती रेडी होती, तयार होती. या गोष्टींमुळे रायटर वॉज सरप्राईज्ड. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट लेसन डिड मीना लर्न फ्रॉम हर गुरु बेगर? मीनाने त्याचा जो गुरु होता, म्हणजे तो बेगर, तिच्याकडून कोणता लेसन ती शिकली, कोणती शिकवण तिला मिळाली? Answer. मीना लर्न टू डू कॉम्प्रोमाइज ऑर ॲडजस्टमेंट विथ एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीमध्ये एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करायला शिकली. एन्जॉईंग एव्हरी मोमेंट इन लाईफ फ्रॉम हर गुरु दॅट वॉज बेगर. नेक्स्ट क्वेश्चन. डिस्क्राईब अन एक्सपिरियन्स where somebody has changed your way of looking at life. तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे की असं एखादी घटना वर्णन करा किंवा इन्सिडेंट वर्णन करा किंवा अनुभव वर्णन करा की ज्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये चेंज आला. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, एक आन्सर दिलं आहे. प्रिव्हियसली आय वॉज पेसिमिस्टिक पर्सन. पूर्वी मी पेसिमिस्टिक म्हणजे नैराश्यवादी व्यक्ती होतो. बिकॉज ऑफ माय पेसिमिस्टिक नेचर, माझ्या या नेचरमुळे, स्वभावामुळे, आय कुड नॉट गेट हॅपीनेस. देन आय रीड अ बुक, सिक्रेट ऑफ हॅपीनेस. I understood that being optimistic is the secret of happiness as well as success. I became an optimistic person in my life. Reading book changed my way of looking towards life like this.
अशा प्रकारे आन्सर तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ डिड बेगर अँड हिज ग्रँड डॉटर एन्जॉय द रेन. त्या पावसामध्ये तो बेगर आणि त्याची ग्रँड डॉटर म्हणजे नात म्हणूया ते कशा प्रकारे एन्जॉय किंवा आनंद घेत होते. आन्सर, द बेगर अँड हिज ग्रँड डॉटर वेअर प्लेईंग on the road because there was no traffic. They were laughing, clapping and screaming joyously as if they were in paradise. जणू काय आपण स्वर्गामध्ये आहेत या प्रकारे ते क्लॅपिंग करीत होती, लाफिंग करीत होती, एन्जॉयिंग करत होती. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डिड मीना डू टू शो ग्रॅटिट्यूड टू हर गुरु. तिच्या गुरु जो बेगर होता त्याला ग्रॅटिट्यूड शो करण्यासाठी म्हणजे त्याचा आभार मानण्यासाठी तिने काय केलं. Meena sponsored Guru's granddaughter to boarding school as a mark of respect to him. त्याचा रिस्पेक्ट किंवा त्याचा आदर म्हणजे एक प्रकारे गुरुदक्षिणा म्हणून त्या बेगरची जी ग्रँड डॉटर होती त्या ग्रँड डॉटरचा जो बोर्डिंगचा खर्च होता तिने स्पॉन्सर केला. ओके, नाव लेट्स द इंग्लिश वर्कशॉप. आता आपण इंग्लिश वर्कशॉपकडे मार्जिन क्वेश्चन आता पण एंड करतोय. इंग्लिश वर्क कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. एक टेबल दिलेला आहे. अटरन्समध्ये काही सेंटेन्स वाक्य दिलेले आहेत, बोललेले वाक्य. ते सेंटेन्स हू सेड टू हुम हे तुम्हाला विचारलं जाऊ शकेल A1 किंवा A2 पॅरेग्राफमध्ये. ते वाक्य कोणी म्हटलेलं आहे आणि कोणाला. फॉर एक्झाम्पल, श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी. हे सेंटेन्सेस तुम्हाला पंक्च्युएशन लँग्वेज स्टडीमध्ये पंक्च्युएशनमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी. ते वाक्य कोणी म्हटलेलं आहे आणि कोणाला. किंवा नेक्स्ट क्वेश्चन सेंटेन्स, वेन अ पॉनी इज अ यंग ही लुक्स हँडसम. जेव्हा पॉनी म्हणजे खेचर जे काही घोडा पण नसतो आणि गाढव पण नसतो तो जेव्हा तरुण असतो लहान असतो तेव्हा तो ही लुक्स हँडसम, तो हँडसम किंवा छान दिसेल असतो. ते वाक्य कोणी म्हटलं, हू सेड अँड टू होम. डायरेक्ट त्याचे आन्सर्स बघूया आपण. श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी. हू सेड, द रायटर टू मीना. नेक्स्ट सेंटेन्स, वेन अ पॉनी इज अ यंग ही लुक्स हँडसम मीना सेड टू द रायटर. Next, it's a beautiful day, writer said to Meena. Next, no, the sun is too hot, Meena said to the writer. Next sentence, I'm all excited. It's nice to meet old friends, Meena said to the writer. Next, let's chat, Meena said to the writer. Next sentence, we won't get a taxi in this rain, the writer said to the Meena. Next, then what's the secret of your energy? Writer said to Meena. A beggar changed my life, Meena to the writer. Okay. Next activity, that is number 2. State whether the following statements are right किंवा ट्रू और फॉल्स, ॲग्री और डिसॲग्री किंवा राईट और रॉंग. राईटसाठी तुम्ही अशी टिक मार्क करा. रॉंग असेल दिलेलं सेंटेन्स तर तुम्ही अशा प्रकारे हे सिम्बॉल लिहू शकता. करेक्ट द रॉंग्स वन्स. जे रॉंग आहे ते राईट काय आहे ते करेक्ट करून लिहा. बघा, फॉर एक्झाम्पल फर्स्ट वन, द ऑथर अँड मीना वेर ग्रेट एनिमीज. लेखिका आणि मीना ते खूप म्हणजे एनिमीज होत्या, दुश्मन होते एकमेकाचे. नो, दे वेर फ्रेंड. क्लोज फ्रेंड नसतात तरी ते फ्रेंड्स होत्या. मग अशा प्रकारे तर इथे आपण कोणतं मार्क देऊ शकतो या प्रकारे. मग ते करेक्ट काय आहे ते करेक्ट करून लिहायचं आहे. बघूया आपण आन्सर डायरेक्ट बघूया आपण ते सेंटेन्स आणि आन्सर. फर्स्ट वन, द ऑथर अँड मीना वेर ग्रेट एनिमीज. सो इट इज रॉंग. व्हॉट इज correct? The author and Meena were good friends. Next sentence, Meena was a very cheerful person initially. सुरुवातीला मीना खूपच cheerful, खूप आनंदी असायची. No, it's wrong. And what's right? Meena was forever unhappy. तो नेहमी forever दुःखी असायची. Next sentence, Meena stayed alone in an apartment in Delhi. दिल्लीच्या अपार्टमेंटमध्ये ती एकटी राहत होती. No, ती एकटी राहायची पण कुठे? बेंगलोरमध्ये. So it is a wrong sentence. Meena stayed alone in apartment in Bangalore. नेक्स्ट सेंटेन्स, मीना वॉज द सेकंड चाइल्ड ऑफ हर पेरेंट्स. तिच्या पेरेंट्ससाठी ती सेकंड चाइल्ड होती. नो, सेंटेन्स लेसनमध्ये गेलं मीना वॉज द ओनली चाइल्ड. ती एकमेव चाइल्ड होती म्हणजे एक. इट इज अ रॉंग सेंटेन्स. मीना वॉज अन ओनली चाइल्ड फॉर ऑफ हर पेरेंट्स. सो या प्रकारे आपण लिहू शकतो. नेक्स्ट, द ऑथर स्पॉटेड मीना ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटन. बॉम्बेच्या फ्लोरा फाउंटन या लोकेशनमध्ये एरियामध्ये ऑथरला मीना दिसली. So it is a right sentence. Next, the beggar and the young girl were playing on the road because there was a lot of traffic. खूप ट्रॅफिक होते आणि दोघे जण खेळत होते. No, wrong. What is the right? The beggar and young girl were playing on the road because there was no traffic. हे changes आहे. Next, the scene of the beggar and the girl made Meena peep into her own life.
तो जो सीन तिने बघितला, मी बेगर आणि तिचं डॉटर जे खेळत होती बाहेर रोडवरती पावसामध्ये, यामुळे तिने स्वतःच्या लाईफकडे पीप म्हणजे डोकावण्याचा तिला सुरुवात केली, म्हणजे स्वतःचं इंट्रोस्पेक्शन किंवा आत्मपरीक्षण. सो इट इज अ राईट. द बेगर बिकेम मीनाज रोल मॉडेल. तो बेगर मीनाचा रोल मॉडेल, एक आदर्श व्यक्ती ठरली. येस, इट इज अ राईट सेंटेन्स. नेक्स्ट, इट टूक मीना ऑलमोस्ट 2 years टू पुट द चेंज इन टू इफेक्ट. स्वतःमध्ये पूर्णपणे चेंज आणण्यासाठी, इफेक्ट स्वतःवरती होण्यासाठी त्या बेगरकडून जे काही शिकून मिळतं त्यासाठी 2 वर्ष लागली. येस, इट इज राईट करेक्ट सेंटेन्स. मीना वॉज एबल टू गिव्ह गुरुदक्षिणा डायरेक्टली हर गुरु द रॉंग बॅग. तिचा जो बेगर आहे तर डायरेक्टली गुरुदक्षिणा देण्यास तिला शक्य झालं नाही, कारण गुरुदक्षिणा देईपर्यंत तो बेगर डेथ त्याची झाली होती. सो इट इज अ रॉंग वन. राईट. व्हॉट इज द करेक्ट वर्ड? मीना स्पॉन्सर्ड हिज ग्रँड डॉटर टू अ बोर्डिंग स्कूल ॲज अ मार्क ऑफ respect to him. Okay, next activity that is choose the correct alternative to complete the sentence. तुम्हाला पॅसेजवरती क्वेश्चन fill in the blanks सेंटेन्स दिलं जातं होतं. मीना हू इज अन LIC ऑफिसर इज डॅश डॅश, आणि तुम्हाला ऑप्शन दिले जातात. पेसिमिस्टिक पर्सन होती, ऑप्टिमिस्टिक होती की डिसेबल्ड होती. सो सगळ्यांना माहिती, आपण वाक्यामध्ये गेले. मीना जी की LIC ऑफिसर होती ती कशी होती? पेसिमिस्टिक म्हणजे नैराश्यवादी. अशा प्रकारे आपण डायरेक्ट आन्सर्स बघूया. ठीक आहे. राईट. मीना हू इज अन LIC ऑफिस, शी वॉज अ पेसिमिस्टिक पर्सन. डायरेक्ट आपण आन्सर बघतोय. द रायटर वॉज स्टँडिंग नियर अकबर अलीज अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर बिकॉज शी वॉज वेटिंग फॉर द रेन टू स्टॉप. पाऊस थांबण्याची वाट बघत होती म्हणून त्या अकबर अलीचे डिपार्टमेंट स्टोअरजवळती थांबली होती. द ओनली थॉट इन द रायटर्स माइंड टिल द रीच द ग्रँड हॉटेल वॉज व्हॉट हॅड ब्रॉट अबाउट सच चेंज इन मीना. जे आपण इथे बोल्ड लेटरमध्ये दिसते ते ऑप्शन सिलेक्ट करून इथे आन्सर दिलेला आहे. ठीक आहे. मीना स्पॉन्सर्ड द ग्रँड डॉटर ऑफ द बेगर बिकॉज इट वॉज अ टोकन ऑफ रिस्पेक्ट फॉर द बेगर. त्या बेगरला एक रिस्पेक्ट, एक आदर म्हणून शो करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन हा पण तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतो 2 मार्क्ससाठी, A2 मध्ये किंवा B2 मध्ये. हाऊ डिड बेगर चेंज मीनाज ॲटिट्यूड. मीनाचा जो ॲटिट्यूड होता, दृष्टिकोन, त्याच्यामध्ये बदल कशा प्रकारे झाला. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द फॉलोइंग वेब. बेगर्स ॲक्टिव्हिटीज दॅट चेंज मीनाज ॲटिट्यूड. बेगरच्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज की जी मीनाच्या ॲटिट्यूडमध्ये चेंज. यू हॅव टू राईट 4 पॉईंट्स. आपण आन्सर बघूया. प्लेईंग ऑन द रोड, लाफिंग, स्क्रीमिंग, जॉयसली, क्लॅपिंग. सो शॉर्टमध्ये सेंटेन्स पूर्ण लिहिण्याची गरज नाही. इन दिस वे वी कॅन. आपल्याला तुम्हाला हा अशा प्रकारे डायग्रामसुद्धा ड्रॉ करायची असते. ओके. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, राईट इन युअर ओन वर्ड्स. स्वतःच्या शब्दामध्ये लिहा. हाऊ डिड मीना शो हर ग्रॅटिट्यूड टू हर गुरु. ओके. मीना showed her gratitude to her guru by sponsoring his granddaughter to a boarding school as a mark of respect to him. Next question. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, वाय वुड मीना बी सॅड इनिशियली. सुरुवातीला मीना का सॅड होती. गिव्ह रिझन, कारण सांगा. पिक द सेंटेन्सेस फ्रॉम द स्टोरी विच प्रूव्ह दॅट मीना वॉज अ पेसिमिस्टिक. मीना नैराश्यवादी होती, नेहमी अनहॅपी होती, याची कारणं काय आहेत, अशी ती रिझन दाखवणाऱ्या लाईन्स डायरेक्टली तुम्ही लेसनमधून लिहायच्या आहेत. तुम्हाला पॅसेजमधून लिहा असा प्रश्न येईल. फॉर एक्झाम्पल, शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. ही लेसनमध्ये किंवा धड्यामध्ये गेलेलं वाक्य आहे. हे वाक्य काय दाखवतं की ती मीना पेसिमिस्टिक होती, नैराश्यवादी होती. अशी इतर काही सेंटेन्स तुम्हाला, आणखी 4-5 सेंटेन्स तुम्हाला इथे लिहायचे आहेत. डायरेक्टली आपण आन्सर बघूया. फर्स्ट वन, शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. सो दीज आर द डायरेक्ट लाईन्स फ्रॉम टेकन युअर लेसन. त्या लेसनमधून घेतलेले वाक्य आहेत. देर वॉज ऑलवेज समथिंग बॅड अबाउट हर. वेन एव्हर आय मेट हर आय वुड start to feel depressed. It was as though her gloom and cynicism had a way of spreading to others. Next, she never had anything positive to say on any subject or about any person. Next, she had the habit of complaining about anything and everything. Naturally, she wasn't a very pleasant company and nobody wanted to be a friendship with her. So या प्रकारे वाक्य आपण लिहू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, फाइंड अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड. तुम्हाला पॅसेजच्या वरती जे क्वेश्चन असतात A2, A3 किंवा B3 मध्ये येईल. फॉलोइंग वर्ड्स. ऑप्टिमिस्टिकच्या अपोजिट काय, ड्रिझल, न्यू, लाय, अगली, फॉरवर्ड. याचे ऑपोजिट वर्ड्स तुम्हाला किंवा अँटोनिम्स लिहायचे. आन्सर बघूया.
ऑप्टिमिस्टिक, पेसिमिस्टिक, न्यू, ओल्ड, ड्रिझल, पोरिंग, पोरिंग म्हणजे पाऊस पडणे, लाई, खोटं बोलणे, ट्रुथ, अगली, ब्युटिफुल, फ्रॉन, स्माईल, फ्रॉन म्हणजे एक रागीट चेहरा करून बघणे, स्माईल, हेल, हेवन, unhappy, happy, disrespect, respect, unimportant, important. So these are the opposite words. Next activity, go through the points below showing Mina's encounter with the beggar that transformed her completely. The sequence event jumbled below. Arrange the events according to occurrence. म्हणजे तुम्हाला इथे सेंटेन्स, तुम्हाला 4 सेंटेन्स दिले जातात. ते तुम्हाला टेबलमध्ये दिले आहेत की ते सेंटेन्स प्रॉपर ऑर्डरमध्ये क्रमाने लिहा. जसं इथे 1 मध्ये आय सॉ फ्रॉम द विंडो द बेगर अँड द यंग गर्ल प्लेईंग ऑन द रोड. आता हे सगळे सेंटेन्स काय जंबल्ड आहेत, पुढे मागे आहेत, म्हणजे योग्य क्रमाने, म्हणजे पहिली घटना कोणती घडली असेल त्याच्यानंतर नेक्स्ट या प्रकारे. डायरेक्टली आपण आन्सर बघूया. आन्सर फर्स्ट इन्सिडेंट कोणता घडला असेल, सॉ फ्रॉम द विंडो द बेगर अँड द यंग गर्ल प्लेईंग ऑन द रोड. नेक्स्ट they enjoyed playing in the rain as if they were in the paradise. Third, on seeing them very happy, I felt ashamed of myself. And next, I decided to change using the beggar as a role model. It took 2 years to put the change in 2 years. आता 4 सेंटेन्स इथे आहेत, 1 2 3 4 5, आणि तुम्ही ते या प्रकारे ऑर्डरमध्ये लिहू शकता. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे, हाऊ डिड बेगर चेंज मीनाज ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. राईट डाऊन इट 5 to 6 लाईन्स. बेगरने मीनाचा ॲटिट्यूड लाईफमध्ये बघण्याचा जो ॲटिट्यूड आहे, दृष्टिकोन, तो कशा प्रकारे चेंज झाला तुमच्या भाषेमध्ये लिहा. आता पॉईंटमध्ये लिहू शकता. द इन्सिडेंट मेड मीना टू लुक हर ऑन लाईफ. असे कोणते इन्सिडेंट घडले की मीना स्वतःमध्ये बघू लागले की स्वतःचं आत्मपरीक्षण करू लागले, असे पॉईंट्स तुम्ही लिहू शकता. ॲन्सर आपण बघूया. The incident made Meena to look at her own life. Next, she compared her comforts with the comforts of beggar. स्वतःला कम्फर्टेबल कोणत्या गोष्टी आहेत आणि बेगरकडे काय आहे याची ती लिस्ट तयार केली. ती त्याच्याबद्दल चेकिंग किंवा कम्पॅरिझन करू लागली. शी अंडरस्टूड द मोस्ट इम्पॉर्टंट ॲसेट्स बेगर्स लाईफ, हाऊ टू बी हॅपी. ते बोलते माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत आणि त्याच्या बेगरकडे आहेत, पण बेगरकडे ज्या गोष्टी आहेत जे माझ्याकडे नव्हते, म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट ॲसेट गोष्ट म्हणजे बेगरला माहिती होते त्या भिकाऱ्याला की हाऊ टू लिव्ह हॅपी लाईफ, आनंदी जीवन कसं जगायचे, त्याच्याकडे गोष्ट जी माझ्याकडे नव्हती, अशी ती मीना बोलते. शी मेड अ लिस्ट ऑफ व्हॉट शी हॅड अँड व्हॉट शी हॅड नॉट. त्यांनी ती लिस्ट तयार केली. शी डिसाइडेड टू चेंज हर ॲटिट्यूड युझिंग द 2 वर्ड्स लाईफ युझिंग बेगर हर अ रोल मॉडेल. बेगरला रोल मॉडेल करून स्वतःमध्ये चेंज आणण्याचं तिने डिसिजन घेतलं. इट टुक्स हर ऑलमोस्ट 2 years टू पुट द चेंज इन टू इफेक्ट. पूर्णपणे स्वतःमध्ये परिवर्तन होण्यासाठी तिला जवळपास 2 वर्षे लागली. सो या प्रकारे आपण याचे काही इम्पॉर्टंट इंग्लिश वर्कशॉप बघितले असतील. याच्या रिलेटेड जे ग्रामर आहे, जे लँग्वेज स्टडी आहे आणि रायटिंग स्किलच्या रिलेटेड जे क्वेश्चन्स किंवा एक्झरसाइज आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो आय होप तुम्हाला याचे क्वेश्चन आन्सर PDF रूपामध्ये हवे असेल तर तुम्ही englishforlearner.com इथे यूट्यूब आपल्या गुगलवरती सर्च करा आणि तिथे टॉपिक नोट्समध्ये जाऊन तुम्ही अ लेसन फ्रॉम बेगरचे तुम्ही जर नोट्स बघितला तर तुम्हाला हे पूर्ण क्वेश्चन आन्सर ते बघायला भेटेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवा आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगू शकता. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.